नमस्कार मैत्रिणींनो, कीर्तीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवू कढाई पनीर एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. रेस्टॉरंटमध्ये जी चव आपल्याला मिळते ना, अगदी तशाच चवीची किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त चविष्ट. चला तर बनवूया. त्याच्याकरता आपल्याला लागेल, मी इथे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून धने, 1.5 टेबलस्पून सौंफ आणि 1 टेबलस्पून जिरं आणि अर्धा टेबलस्पून काळी मिरी आणि 2 ते 3 मिरची, कश्मीरी मिरची. आणि इथे हे जे घेतलेलं आहे 1/3 कप मी काजू आणि मगज याला गरम पाण्यात उकळून याची पेस्ट करून घेऊ. आणि जो मसाला आपण मागे भाजलेला आहे त्याला क्रश करून घेऊ. 1 चम्मच बेसन घ्यायचा आणि त्याला खमंग भाजून घ्यायचा. चला भाजी बनवायला सुरुवात करू. एका कढईमध्ये मी 2 चम्मच इथे तेल टाकते आणि 1 चम्मच बटर टाकणार आहे. हे थोडं मेल्ट झालं की यामध्ये जे आपण मोठे मोठे जे पीस करून घेतलेले आहे ना, ढोबळी मिरची आणि कांद्याचे, ते सर्वप्रथम यामध्ये टाकायचे आणि याला थोडं स्टर करायचं. म्हणजे याला आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे, फक्त याला थोडंसं असं क्रंच राहायला पाहिजे इथपर्यंतच भाजायचं आहे. याला आपण सिझनिंग करून घेऊ. तिखट, मीठ आणि जो आपण कढई मसाला जो बनवलेला होता ना, तो टाकायचा याच्यामध्ये थोडा. त्याच्यामुळे ना या भाज्यांना पण एक छान अशी चव येईल. आणि हे जे आहे, आपण रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्या त्या पनीरमध्ये हे मिक्स केलेलं असतं. ते लोक असं वेळेवर स्टर करून त्यामध्ये ग्रेव्ही ॲड करतात. पण आपण तसं करायला गेलो ना, तर ह्या सगळ्या भाज्या आपल्या भाजीसोबतच शिजता गळून जाईल. म्हणून हे आधीच याला स्टर फ्राय करून ठेवायचं. एका बाजूला काढून ठेवून देऊ आपण. हे भाजून छान व्यवस्थित टमाटरचा आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा आणि त्याचे जे जाड सालं असतात ना, तेच घ्यायचे यामध्ये. चला हे छान आता भाजून झालेलं आहे. इथे हे मी थोडे खडे मसाले घेतले आहे. 2 तमालपत्र, 2 विलायच्या आणि थोडं 6 जिरा आणि कलमी आहे आणि लवंग पण आहे. हे सगळं टाकून ना आपण तेल आणि बटरचं हे मिश्रण आहे, यामध्ये थोडंसं याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि यामध्ये आपण आता टाकू छान बारीक चॉप केलेला कांदा. याला छान शिजवून घेऊया. आणि हे थोडंसं शिजत आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण चॉप केलेलं लसूण आणि चॉप केलेलं, किंवा तुम्ही असं घासून पण घेऊ शकता किसणीवर, अद्रक, ते मी यामध्ये टाकलेलं आहे. मी अद्रक 2 इंच घेतलेला आहे आणि जी लसणची एक गाठ घेतली आहे, छोटीशी एक गाठ होती ती घेतलेली आहे. आणि आता यामध्ये टाकूया टोमॅटो आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करून आणि त्याला छान असं भाजून घ्यायचं. आता याला ना आपण झाकून देऊ आणि थोड्या वेळ स्लो गॅसवर शिजवून घेऊ. हे बघा. आणि हे असं शिजलं की याला असं ना मॅश करायचं छान असं. तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल ना, तर तुम्ही त्याने पण करू शकता. याला छान असं हे करायचं आणि मग त्यामध्ये ना आपण आता मसाले टाकूया. हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड आणि गरम मसाला. गरम मसाला म्हणजे जो आपण खडे मसाले असतात ना, त्याचा जो आपण बारीक करून जो मसाला बनवतो ना, तो टाकायचा यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित शिजवून घेऊ. आधी थोडं शिजवायचं तेलामध्ये, मग त्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकूया. कारण लगेच जर आपण पाणी टाकलं ना, तर ते मिरचीचा जो रंग जसा यायला पाहिजे तसा येणार नाही. 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर बघा किती छान तेल सुटलेलं आहे. सगळे मसाले व्यवस्थित शिजलेले आहे. पण या स्टेजला ना मीठ, तिखट तुम्ही इथे टेस्ट करून बघायचं. आणि जे आपण बेसन भाजून ठेवलेलं होतं ते पण संपूर्ण यात टाकायचं आणि कढाई मसाला पण टाकायचा आणि सोबतच टोमॅटो सॉस पण टाकायचा आहे, पण ते स्किप झालेलं आहे. तर यावेळेला ना आपलं तिखट, मीठ टेस्ट करून बघायचं आणि जर कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं.
आणि जो काजू आणि मगजची जी पेस्ट होती ती पण संपूर्ण यामध्ये यावेळेला टाकायची आहे. आणि थोडीशी साखर पण भुरभुरायची, अर्धा एक चम्मच बस. आणि 2 चम्मच आपण इथे टोमॅटो सॉस टाकायचं. त्याच्यामुळे ना एकदम भाजीची चव खूप सुंदर येते. पाणी टाकायचं आणि पनीर मी इथे ना अर्धा किलो पनीर टाकलेलं आहे, ते पण स्किप झालेलं आहे टाकताना. अर्धा किलो पनीर आणि हे स्टर केलेल्या भाज्या असं मिक्स करून याला छान झाकून देऊन थोड्या वेळ आपण याला शिजवून घेऊया स्लो फ्लेमवरती. जर आपल्याकडे काजू आणि मगज अवेलेबल नसेल तर काय करायचं, तर पनीरचा एक मोठा क्यूब घ्यायचा आणि त्याला मिक्सरमध्ये दूध टाकून किंवा पाणी टाकून छान बारीक करून घ्यायचं आणि ते मिश्रण तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्याच्याऐवजी वरून क्रीम टाकायचं. आणि जर क्रीम नसेल तर काय करायचं, जे आपल्या घरच्या दुधावरची जी साय असते ना, तुम्ही त्याचासुद्धा वापर इथे करू शकता. आवश्यक नाही आहे की तुम्ही अमूलचीच क्रीम वापरली पाहिजे. जर घरी आपल्याकडे 1-2 दिवसाची जर क्रीम फ्रीजरमध्ये असेल फ्रेश, तर ती पण तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे आपण कढाई पनीर बनवलेलं आहे आणि विथ क्रीम. बघा असा लूक येतो भाजीला, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. पण मला असं वाटते की ही भाजी रेस्टॉरंटपेक्षा पण अतिशय अप्रतिम होते आपण जर घरी बनवली तर. आणि भन्नाट आपली रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर रेडी आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि अजून कुठल्या तुम्हाला रेसिपीज बघायच्या आहेत ते पण तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता.